नमस्कार मंडळी. आज दुपारी सोनवणे अकाउंटन्सीमध्ये मुलीला क्लासला सोडलं आणि मी निघालो गंगापूर रोडवरच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये एका पेशंटला भेटायला. कसेबसे सिग्नल पार केले आणि पोचलो गंगापूर रोडला KTHM कॉलेज समोरचं सिद्धिविनायक हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथं पेशंटला भेटलो. थोडंसं काम होतं ते केलं आणि लगेच रिटर्न झाल्यानंतर पहिले ऑफिसला आलो. ऑफिसचे मधले जे पेंडिंग कामं होते ते पेंडिंग कामं खूप करून घेतले, कारण बऱ्याच लोकांना कॉलिंग करायचं बाकी होतं, काहींचे रिन्युअल करायचं बाकी होतं. त्याच्यात 2 तास कसे निघून गेले समजलंच नाही. तितक्यात आल्या ललिता डिके मॅडम यांनी आपल्याकडे मेडिक्लेम पॉलिसी घेतली. त्याच्याबद्दल त्यांना एक छोटंसं गिफ्ट दिलं आणि परत आपल्या कामाला बिलगलो. अर्थात मला आज 2 ठिकाणी अपॉइंटमेंट होती, मीटिंगला जायचं होतं. मग सगळे कामं उरकून जाण्याच्या तयारीत होतो. बाकीचे उरलेले कामं गीता मॅडमच्या हवाली करून दिले आणि मी निघालो. पण बहुतेक आजही बाहेर जाण्याचा योग नव्हता, कारण नंतर लगेच प्रशांत पाटील आले. प्रशांत पाटीलचे सध्या नाकाची ट्रीटमेंट चालू आहे. सायनसचा आजार आहे त्यांना आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितलं आहे आणि त्यांची पॉलिसी होऊन फक्त आता 1च वर्ष झालेलं आहे, कारण मध्यंतरी त्यांची पॉलिसी ब्रेक झाली. त्याच्यामुळे हा सायनसचा आजार किंवा याचा क्लेम लगेच बसणार नाही. तरी पण त्यांची OPDची बिलं टाकून दिले, लॅबची बिलं टाकून दिले. पण त्यांचा किस्सा होऊन गेला. पहिले त्यांची 4 वर्षापूर्वी पॉलिसी चालू होती, ती जर आता कंटिन्यू झाली असती तर बरं झालं असतं. नमस्कार मित्रांनो, हे आहेत प्रशांत पाटील. प्रशांत पाटील यांनी आपल्याकडे मेडिक्लेम चालू केलेला आहे. प्रशांत पाटील यांचा मेडिक्लेम मला वाटतं 2021 पासून, बरोबर आहे. 2021ला त्यांनी पॉलिसी काढली. 2021ला पहिल्या वर्षात त्यांचा क्लेम आला होता. आईचा आला होता, तुमचा आला होता? माझं पण आईचं पण दोघांचं. तर पहिल्या वर्षात पण त्यांचा क्लेम आला होता. मला तो व्हायरल इन्फेक्शनचा क्लेम आला होता, तर तो क्लेम पास झाला. दुसऱ्या वर्षात पण त्यांचा मला वाटतं क्लेम आला होता. दुसऱ्या वर्षात पण क्लेम आला होता, तर तोही पास झाला होता. आणि काय झालं, 2023ला म्हणजे सलग त्यांनी 2 वर्ष पॉलिसी चालू केली आणि मध्यंतरी काहीतरी तुझी आर्थिक अडचण होती, म्हणजे त्यांची थोडीशी पैशाची अडचण होती, काहीतरी भावाचं लग्न वगैरे होते आणि त्यावेळेस त्यांना मेडिक्लेमचा हप्ता भरला गेला नाही, थोडीशी आर्थिक अडचण असल्यामुळे. आणि मग तिसऱ्या वर्षामध्ये त्यांची पॉलिसी ब्रेक झाली आणि मग त्यांनी 1 वर्ष ब्रेक गेल्यानंतर पुन्हा मेडिक्लेमची गरज आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पुन्हा मेडिक्लेम चालू केला. परंतु पहिले जे 2 वर्ष त्यांची मेडिक्लेमची पॉलिसी चालू होती, तो ब्रेक म्हणजे त्यांची सिनियरिटी निघून गेली. परंतु 2024ला त्यांनी पुन्हा मेडिक्लेम चालू केला, परंतु ते फर्स्ट इयर धरलं गेलं, म्हणजे पुन्हा नव्याने त्यांना पॉलिसी काढावी लागली. म्हणजे 2024 नंतर 2025ला पण त्यांना आता त्यांची पॉलिसी चालू आहे. पण झालं असं मित्रांनो, सांगायचं तात्पर्य आहे की त्यांना सायनसचा आजार आहे. सायनस म्हणजे नाकाचा, आणि आता ते नाकाचं ऑपरेशन करायचं आहे. काय राहतं, हे जे ठराविक आजार जे असतात त्यांना 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. सायनसला सुद्धा 2 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे आणि आता त्यांच्या पॉलिसीला फक्त 1 वर्ष पूर्ण झालेले. पहिले जे 2 वर्ष पूर्ण झालेले ते काय तर ग्राह्य धरले जाणार नाही, कारण मध्ये गॅप गेला. आता सायनसचं ऑपरेशन करायचं आहे. डॉक्टरांनी खर्च किती सांगितला? 70,000 रुपये खर्च सांगितला आम्हाला. 70,000 रुपये आता सायनसचा खर्च आहे त्यांना. आता ही पॉलिसी जर कंटिन्यू असती तर तुमच्या आता हा 70,000चा क्लेम सुद्धा झाला असता. आता त्यांचा फक्त 1च वर्ष सिनियरिटी मिळाली त्यांना आणि आता सेकंड इयर मध्ये पॉलिसी चालू आहे. आणि आता कोणत्या परिस्थितीत आजच त्यांचा त्यांचे OPDचे बिल टाकले आपण. हो, टाकले. त्यांचे एक 4,000चं बिल टाकलं, एक 500 लॅब टेस्ट केल्या काही, त्यांचे पण बिल टाकले. परंतु आता हॉस्पिटलायझेशन होणार आहे, ऍडमिट करायची गरज पडणार आहे आणि हा क्लेम जवळजवळ या सायनसचं ऑपरेशनना 70,000 रुपये लागतील. परंतु हा क्लेम त्यांचा होणार नाही, कारण पॉलिसी फक्त आता दुसऱ्या वर्षामध्ये. सांगायचं तात्पर्य एकच की कोणत्याही पॉलिसीला जी सिनियरिटी असते ती सिनियरिटी खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे तुमची पॉलिसी जर रेग्युलर चालू असेल तर ती रेग्युलर चालू राहू द्या, मध्ये ब्रेक करू नका. काहीतरी त्यावेळेस फक्त 13,000 रुपये, म्हणजे तो 13,000 रुपयाचा 1 वर्ष गॅप गेल्यामुळे आता 70,000 रुपये भरायची वेळ येते. पूर्ण फॅमिली होती. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस संपूर्ण फॅमिली कव्हर येते. आता सध्या इंडिव्हिज्युअल पॉलिसी त्यांचीवाली, तर आता ही पॉलिसी त्यांची रेग्युलर चालू आहे. फक्त सांगायचं तात्पर्य एवढं की पॉलिसी कंटिन्यू करणं खूप गरजेचं आहे. खरंच कालांतराने कधी काय प्रॉब्लेम येतो हे सांगता येत नाही. थँक्यू. नमस्कार. तर अशा प्रकारे मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसं वाटला ते.